सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। रिश्तो.com जी मेन ऑफिस जे शानदार कामयाबी खां पोइ रिश्तो.com जी ब्रांच ऑफिस हाणे गोल मैदान निरंकारी हॉल उल्हासनगर 2 में भी उल्हासनगर जे पहिरें में ऐं कल्याण जी शहर वासियुनि लाइ हिकु सुहिणी सूखड़ी आलीशान ऑफिस, उहो भी कपल ऐं पेरेंट्स जे मीटिंग रूम सां गॾु। त अचो ऐं अॼु ई विजिट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर कैंप 5 स्वामी शांति प्रकाश स्कूल के पास रहने वाली एक 50 वर्षीय महिला का एक्सीडेंट होने के चलते मौत होने का मामला सामने आया है, जहां महिला के परिजनों ने एक्सीडेंट को लेकर संदेह जताते हुए न्याय की मांग की है। सविता जाल्टे यह मृत महिला का नाम है, जो मांगरूल प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में एक सिपाही के तौर कार्यरत थी। सविता हर रोज रिक्शा से काम पर जाती थी। कल दोपहर को अचानक सविता के घर पर मांगरूल प्राथमिक स्वास्थ्य केंद्र से फोन आया कि तुम्हारी बहन का एक्सीडेंट हुआ है, उसकी स्थिति गंभीर है। जहां सविता के परिजन आरोग्य केंद्र पहुंचे और वहां सविता की स्थिति को देखते हुए सविता को रिक्शा से उपचार के लिए उल्लासनगर के सरकारी सेंट्रल हॉस्पिटल लाया गया, पर रात 9 बजे के दरमियान उपचार के दौरान सविता की मृत्यु हो गई। सविता के सर पर गहरी चोट आई थी, जिसे लेकर परिजनों ने संदेह जताया है कि यह एक्सीडेंट था या कुछ और, जहां पुलिस अब इस मामले की आगे की जांच कर रही है। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। सर, मी संगीता सोनवणे, मी स्वामी शांती प्रकाश हायस्कूल विजू पाटील चाळ नंबर 4 रूम नंबर 1 उल्हासनगर 5 येथे राहते। नेमकी काय घटना घडली आहे? सर, माझी बहीण सविता सतीश जाल्टे ही मांगरूळ PSC येथे कार्यरत होती, तरी ती आज सकाळी 9 वाजता घरातून निघाली आणि ती ऑटोने जायची आणि ऑटोनेच प्रवास करायची आणि सकाळी ती 9 वाजता घरातून निघाली, पण 1:30-2 वाजता आम्हाला डॉक्टरांचा फोन आला की तुमच्या बहिणीचा ॲक्सिडेंट झालेला आहे। अचानक माझा भाऊ गेला आणि त्याने बघितलं ती बेहोशच्या अवस्थेत पडलेली होती। डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब हिला रिक्षात हलवा। रिक्षा घेऊन नाही आले का? तर माझा भाऊ बोलला नाही, तुमच्या दवाखान्याची ॲम्ब्युलन्स द्या। तर ते बोलले की नाही, तुम्ही रिक्षातच घेऊन जा। तर माझ्या भावाने ताबडतोब रिक्षा केली आणि बेहोशीच्या अवस्थेत तिला 3 नंबर सेंटरला आणली। तिचा भरपूर रक्तस्राव झाला, तिला ब्रेनला मजबूत मार लागला आणि हा ॲक्सिडेंट कसा झाला आम्हाला काहीच माहिती नाही। तर ज्याने कोणी हे कृत्य केलंय नराधमांनी, त्याला जरूर शिक्षा द्यावी आणि आम्हाला न्याय मिळावा आमच्या बहिणीसाठी। तुमच्या बहिणीला नेमकं कुठे लागलेलं आहे? तिला ब्रेनला पाठीमागे रक्तस्राव झालाय, तिला पाठीमागे मार लागलेला, नाक आणि तोंडातून पण तिचं रक्त येत होतं पूर्णपणे। आणि ते नेहमी कसे प्रवास करायचे? नेहमी ते ऑटोनेच जायची आणि ऑटोनेच यायची सर, कुणाच्याच गाडीवरती वगैरे काहीच तिचं स्वतःचीही गाडी चालवता येत नाही। ती फक्त गाडीने रिक्षानीच प्रवास करायची बस, बाकी कशानेच नाही। नेमकं हे झालंय कसं सांगितलं? डॉक्टर संदाने यांनी फोन केला दुपारी भावाच्या मोबाईलवर की तुमची बहिणीचा ॲक्सिडेंट झालाय आणि तुम्ही ताबडतोब सेंट्रल हॉस्पिटल मांगरूळ PSCला या म्हणून। माझा भाऊ लगेच मांगरूळ PSCला गेला। तिथं डॉक्टरांची त्यांची टीम, सिस्टरांची टीम होती, पण त्यांनी कोणीच काहीच प्रयत्न नाही केले। तिथं हॉस्पिटलमध्ये जे कर्मचारी असून ॲटलिस्ट प्रायव्हेट तरी ॲम्ब्युलन्स करून माझ्या बहिणीला तिथून हलवायचं होतं। एक कर्मचारी माणुसकी या नात्याने पूर्ण माझ्या भावाचे कपडे भरलेले, पूर्ण तिचं पूर्ण हे झालेलं, ॲटलिस्ट ड्रेसिंगसुद्धा नाही केली त्या लोकांनी। आम्हाला न्याय मिळावा, माझ्या बहिणीला ज्याने कुणी नराधमांनी मारला असेल जरूर आम्हाला या गोष्टीवर न्याय मिळवून द्यावा, बस हीच विनंती आहे। श्रावण वामन पवार। नेमकी काय घटना घडली आहे? दुपारी राजेश सिंगाने त्यांनी मला फोन केला की तुमची बहिणीचा ॲक्सिडेंट झाला आहे, तुम्ही मांगरूळ PSCला येऊन जावा। मी तिथे गेलो तर बहिणी बेशुद्ध औषध पडली होती, तिचा काही म्हणजे भरसाच नव्हता। तर डॉक्टर म्हटलं ॲम्ब्युलन्स करून द्या, ॲम्ब्युलन्स तिथे उपलब्ध होती, पण ते सरकार बोलले तुम्ही रिक्षा घेऊन जा पटकन आणि तिला सेंटरमध्ये घेऊन जावा। शेवटी निवड रिक्षा येत होती, त्या रिक्षाला बसवलं। मी म्हटलं तिचा श्वास चालला आहे, मग घरी पहिला नेलं तिला, विजय पाटलांच्या ऑफिसच्या इथं उभी केली, तिथून बहिणीला बसवलं, भावाच्या बायकोला बसवलं, याला तुम्ही पुढे राहावं, मी इथं मागून म्हटलं। मग तिथे आलो तर श्वास चालू होता आणि ती
तिने नंतर संध्याकाळी श्वास सोडून दिला. जर कोणी केलं असेल त्याला सजा द्यावी ही माझी विनंती नेमकं आहे. तुम्हाला काय वाटतं कसं झालंय? कोणी तुम्हाला मला तर वाटतं ॲक्सिडेंट झाला असेल, कोणत्या उडवलं असेल तिला, आणि आणणारा वेगळा मनुष्य आहे. त्याच्या चौकशी करावी पोलिसांनी. पोलिसांकडे तुमची काय मागणी? बाबा यांची चौकशी करावी. कोणी कोणी उडवलं वगैरे, आणि कोणी आणणारा कोण आहे PSC मध्ये, पेशंटला PSC मध्ये आणणारा कोण आहे ही चौकशी झाली पाहिजे. एक घटना घडली कशी. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।